नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. देशमुखांच्या घरात येणार आहे नवीन पाहुणा. नंदिनी जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातात आणि घरी परत येतात तेव्हा नंदिनी खूपच दुःखी असते, खूप रडत असते. जेव्हा तिला आधार देत असतो मानिनी नंदिनीला विचारते, तर नंदिनी सांगते, डॉक्टरांना सांगितलं माझं आई होणं कठीणच आहे. आणि नंदिनी अजूनच रडायला लागते. सगळेच तिला समजावून सांगत असतात. तेवढ्यातच पार्थ काव्या पण हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात, तर ते घरी परत येतात. पार्थ काव्याला उचलूनच घेतो. पार्थ खूपच खुश असतो, म्हणतो माझी बायको आई होणार आहे. आणि हे ऐकून सगळेच खूपच खुश होतात. काव्या सगळ्यांचा आशीर्वाद घेते. मग विक्रमराव काव्याला पेढा भरवत असतात. सगळ्यांना खूपच आनंद होतो. नंदिनी पण हे ऐकून खूपच खुश होते, पण तिला आतून ती आई होणार नाही म्हणून खूपच दुःख होत असतं. जीवाला कळतं नंदिनीला त्रास होतोय, तो तिच्याजवळ जातो. जीवा नंदिनी काव्या पार्थसाठी खूपच खुश असतात, पण आतून खूप तुटून गेलेले असतात. आता हे तर सगळं आहेच, पण रम्या हे ऐकून कशी रिॲक्ट होईल, ती अजून काय कारनामे करेल, हे खरंच बघण्यासारखं असेल. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.